लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनीताताई पाटील, या प्रभागाचे भावी नगरसेवक सुमित दादा पाटील, दीपाली ताई पाटील, किशोरजी बारावकर, किशोर दादा पाटील, उपजिल्हा प्रमुख युवा सेनेचे जितूदादा जैन, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख ललिताताई पाटील आणि सर्वांचं नाव न घेता सन्माननीय व्यासपीठ, समोर उपस्थित मायबाप जनता, बंधू आणि भगिनींनो, आजच्या या जनसंवाद बैठकीचा उद्देश म्हणजे येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागे विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि आप्पांनी केलेल्या कामांवर विश्वास ठेवत तुम्ही त्यांना तिसऱ्यांदा विजयी केलं आणि विधानसभेवर भगवा फडकायला पाठवलं। त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानते। आणि त्याच प्रकारे आता होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुका डोळ्याला दिसेल इतका विकास पाचोरा भडगाव मतदारसंघाचा झालेला आहे। या प्रभागाच्या नगरसेवक आपल्या सुनीताताई राहिलेल्या आहेत। 3 टर्म या प्रभागाचे नगरसेवक राहिलेले आहेत। भरपूर काम त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलं आणि तो विकास आपल्याला दिसतोय आणि त्याच विकासाच्या जोरावर तुमच्या कौलाने आज त्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार झाल्यात। त्याच्यामुळे त्यांनाही मी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन करते। डोळ्याला दिसेल इतका विकास झालाय। रस्ते असतील, पूल असेल, कॉन्क्रिटीकरण, डांबरीकरण, स्मारकांचं सुशोभीकरण, महापुरुषांच्या पुतळ्यांचं सुशोभीकरण, असे विविध काम या पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये झालेलं आहे। दादा, मी आता यादी मागवली, म्हटलं एक आपण जरा बघू काय काय कामं झाले। आपल्याला ते निधी वगैरे माहिती नसतं एवढं, तर घरी यादी मागवली। ती यादी इतकी मोठी होती दादा की ती वाचायला घेतली तरी अख्खा दिवस म्हणजे कमी पडेल, इतकी मोठी यादी त्या कामांची ती होती। त्याच्यामुळे किती विकास केलाय हे जर सांगत बसली तर आपल्याला दिवस अपूर्ण पडेल। त्याच्यामुळे मुख्य जे कामं झाले ते मी तुम्हाला सांगितलं। यापुढे आप्पासाहेबांचं जे विजन आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याचा जो आपल्याला प्रश्न पडतोय, त्यासाठी 350 कोटीचा निधी पाणी पुरवठा योजनेचा मंजूर झालेला आहे आणि लवकरच आपल्याला दररोज शुद्ध पाण्याची सोय या ठिकाणी होणार आहे। त्याच्यामुळे काळजी करण्याचा प्रश्नच नाही। त्या मुद्द्याला घेऊन लोक तुम्हाला तुमच्या जवळ येतील, त्याचा प्रचार करतील, दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील, पण त्याची सगळी सोय आप्पासाहेबांनी केलेली आहे। त्याच्यामुळे काळजी करायचा विषयच नाही। त्यानंतर दुसरा म्हणजे भुयारी गटार, त्याचं काम 250 कोटी त्यासाठी मंजूर झालेलं आहे। त्याच्यामुळे तोही एक विषय आपला मार्गाला लागलेला आहे। अंतिम टप्प्यात आहे, पहिला टप्पा त्याचा संपलेला आहे आणि दुसऱ्या टप्प्यात ते काम आहे। त्याच्यामुळे तोही विषय आपला मार्गाला लागलेला आहे। काकणबर्डी परिसरात क्रीडा संकुलाचं काम चालू आहे। तिथेही आपल्याला लागतील त्या सगळ्या सुविधा उपलब्ध करण्याचं काम चालू आहे। विविध काम असे आहेत। आता नवीन टाउन प्लॅनिंगच्या योजनेच्या याच्यात आपल्या वर्ल्ड स्कूल जवळ 100 एकर जागेत नाट्यगृहाचं, प्लेग्राऊंड, इंडोर गेम्स अशा विविध कामांसाठी तिथे ती योजना मंजूर, तिथे काम करण्याचा आपण ठरवलेलं आहे। अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपलं काम चालूच आहे। आपला आरोग्याचा विषय लक्षात घेता ग्रामीण रुग्णालय
ते आता उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतर त्याचं झालेलं आहे. त्याच्यामुळे तिथेही त्याची काळजी आपल्या आप्पासाहेबांना आहे, आपल्या आरोग्याची काळजी आपल्या आप्पासाहेबांना आहे आणि तोही प्रश्न आपला मार्गाला लागला. व्यापारी संकुल असेल, वारकरी भवन, जळगाव जिल्ह्यात कुठेही वारकरी भवन आपल्याला बघायला भेटणार नाही. ते आपल्या आप्पासाहेबांनी पाचोरा शहरामध्ये वारकरी भवन आणलेलं आहे. धर्म, संस्कार हे सगळं समाज प्रति असलेलं प्रेम जपत हे सगळे काम आप्पासाहेब करतात. जेव्हा एवढा चौफेर विकास करणारा माणूस असतो तेव्हा हे 2, 4, 10, 20 कितीही एकत्र आले तर जनता त्यांच्या सोबत आहे. त्यांचा पराभव कधीच होऊ शकत नाही, हे कितपत खरं. आपण ऐकलं असेल काही महिन्यांपूर्वी मंगेश दादा म्हटले होते की आप्पा तुमचं काम इतकं भारी आहे ना, इतक्या कमी वेळात तुम्ही इतकं काम केलं, खरंच आम्हाला हेवा वाटतो. कोणीही विरोधक असला तरी त्यांना मान्य करावं लागेल की किशोर आप्पांनी खूप कमी वेळात खूप जास्त निधी आणून पाचोरा भडगाव मतदारसंघाचा कायापालट केलाय. मला आप्पासाहेबांचा हेवा वाटतो असं मंगेश दादा म्हटलं. शासन आपला दारी हा कार्यक्रम होत होता सीएम साहेबांचा, एकनाथ शिंदे साहेबांचा, जेव्हा ते सीएम होते. त्या ठिकाणी आपले मंत्री महोदय गिरीशजी महाजन साहेब जळगावला त्या सगळीच शासन आपल्या दारीमध्ये म्हटले की आप्पा तुम्ही इतका निधी आणता कुठून? मी मंत्री असून मला हे जमलं नाही आणि तुम्ही हे करून दाखवलं. मला पण बघावं लागेल की तुम्ही हे केलं कसं. हेवा वाटतो आप्पा आपला. त्या दोन्हीच नाही, आप्पा नाही हेवा वाटत, आम्ही आत्यासाहेब त्याच नाही हेवा वाटत. हेवा वाटतो म्हणजे उलटच कार्यक्रम आहे. इकड तिकडच्या लोकांना आप्पांचा हेवा वाटतो ना, आम्ही आत्याला त्याच नाही हेवा वाटत. काय करावं ते आवड झालं जाऊ. विकासावर काम करणारा, विकासावर बोलणारा, कोणी काही बोललं तरी विकास आणि विकासाचाच विचार करणारा नेता आपल्याला लाभलेला आहे. हे खरंच आपलं भाग्य आहे. विकासासाठी, लोकांसाठी 24 तास तळमळ असलेला आपला नेता आहे. हे खरंच आपलं भाग्य आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपले दोघं नगरसेवक काम करणार आहेत, आपल्या नगराध्यक्ष काम करणार आहेत. त्याच्यामुळे या विकासाला कोणी थांबवू शकणार नाही, ही विकास गंगेला कोणी थांबवू शकणार नाहीये. ज्या प्रकारे शिरपूर पॅटर्न आपण बघितलं होतं, मला हे सांगायला आनंद होतो की आपण इतक्या तेज गतीने पुढे चाललोय विकासाला घेऊन की येणाऱ्या काळात महाराष्ट्रभरात लोक म्हणतील की आमच्याकडे फक्त पाचोरा पॅटर्न चालतो. हा पाचोऱ्याचा विकास पॅटर्न, विकासाचा पाचोरा पॅटर्न हा महाराष्ट्रभरामध्ये लवकरच चालेल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोक पाचोऱ्याचं उदाहरण देतील. या प्रकारे आपलं काम चाललेलं आहे. डोळ्याला दिसेल इतका विकास आहे. ऑक्सिजन पार्क असेल, जॉगिंग ट्रॅक असेल, सुशोभीकरण असतील, चौकात आपल्याला सेल्फी पॉइंट देखील बघायला भेटतात. सगळ्याच दृष्टिकोनातून हा विकास होतो. आपल्याला माहितीये आपल्या नगर विकास मंत्री कोण आहेत मला सांगा जरा. शिंदे साहेब. नगर विकास मंत्री शिंदे साहेब आहेत. आप्पासाहेब त्यांचे मानसपुत्र आहेत. ते एवढी सगळी लिंक स्ट्रॉंग असताना आपल्याला तिसऱ्याला कशाला घुसू द्यायचं. आपले सगळे कामं व्यवस्थित सुरळीत होणार आहेत ना नगरपालिकेत. त्याच्यामुळे हे कितीही आले तरी आपल्याला शिंदे साहेबांची, आप्पासाहेबांची साथ सोडायची नाहीये. सगळ्या लाडक्या बहिणींनी विसरायचं नाहीये. आपला भाऊ आपल्या पाठीमागे नेहमी उभा राहतो, तसं आपल्याला देखील त्यांची साथ सोडायची नाहीये. ते म्हणतात ना, जब सारा विपक्ष एक हो जाए तो समझ लेना राजा ईमानदार है. तसंच आहे. ते कितीही एक झाले तरी आपला राजा इमानदार आहे आणि तो फक्त विकासावर बोलतो. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छिते की आपण ज्या दिशेने चाललेलो आहे, या पाचोरा भडगाव मतदारसंघाचा कायापालट खूप चांगल्या प्रकारे आप्पासाहेबांनी केलेला आहे. ते कुठेतरी 50% आपण आलेलो आहे. 50% असताना इतका विकास झालेला आहे. अजून 50% आपण जर त्यांना साथ दिली
तर खूप वेगळा नकाशा आपल्याला या पाचोरा भडगाव मतदारसंघाचा बघायला भेटेल. तुम्ही मला शांतपणे ऐकून घेतलं म्हणून तुमचे आभार मानते. तुम्हाला पुनश्च एकदा विनंती करते की आपल्या या प्रभागाचे उमेदवार, नगरसेवक पदाचे उमेदवार सुमित पाटील, दीपालीताई पाटील आणि लोकनियुक्त पदाच्या नगराध्यक्ष सुनीताताई पाटील यांना धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा अशी विनंती करते. थांबते. धन्यवाद. जय हिंद.